नमस्कार, मी माधुरी वैद्य. नमस्कार, मी उमेश चव्हाण. उमेशजी, मागच्या भागामध्ये दैवी स्वभावाचे गुण ज्या माणसामध्ये होते, जे नुकतेच निवडकरे त्या श्री रतन टाटा अत्यंत मृदुभाषी आणि तरीही एकाग्रचित्त आणि दृढनिश्चयी असे ते होते आणि त्यामुळे त्यांचं स्मरण होणं स्वाभाविकच होतं. या भागात तुम्ही आम्हाला आसुरी प्रवृत्ती आहे त्याबद्दल सांगणार आहात, बरोबर नक्कीच. ना? नमस्कार. ताईंनी आपल्याला मागच्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दैवी गुणांची जी माहिती आहे सांगितली होती. आता मी या भागात आपल्याला आसुरी प्रवृत्तीचं थोडंफार जे काय वर्णन आहे भगवान श्रीकृष्णाने या दैवासुर संपद विभागामध्ये केलेलं आहे. 7व्या श्लोकापासून ते 24व्या श्लोकापर्यंत ते मी आपल्यासमोर ठेवतोय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की प्रवृत्तींच निवृत्तींच जना न विदुरासुरा न शौचम नापी चाचार न सत्यम तेषु विद्यते. ते म्हणतात की आसुरी प्रवृत्तीच्या माणसांना काय करावं आणि काय करू नये हे कळत नाही. त्यांच्यामध्ये अंतर्बाह्य शुद्धी, सदाचार आणि सत्यसुद्धा आढळून येत नाही. ते असं म्हणतात की हे जे जग आहे ते असत्य आणि निराधार आहे. ईश्वराशिवाय आपोआप स्त्री आणि पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झालेलं आहे. कामनेशिवाय, कामाशिवाय अन्य कोणतेही कारण नाही असं त्यांचं मत असतं. ही दृष्टी स्वीकारून स्वतःचा नाश ओढून घेतले हे अल्पबुद्धी आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक या जगाचा नाश करण्याकरता अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये संलग्न झालेले असतात. कधीही पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन दंभ, खोटी प्रतिष्ठा आणि मदाने मोहित झालेले हे आसुरी प्रवृत्तीचे लोक अशुद्ध गोष्टींनी मोहित होऊन असत्य कामांमध्ये लागलेले असतात. मरेपर्यंत राहणारी अमर्यादित चिंता आणि इंद्रिय तृप्तीच्या आश्रयालाच परम लक्ष मानणारे हे आसुरी प्रवृत्तीचे लोक सर्व काही हेच जग त्यांच्यासाठी आहे, म्हणजे हेच आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही असं त्यांचं मत असतं. शेकडो आशारूपी पाशांनी बांधले गेलेले, काम आणि क्रोधाने ग्रस्त झालेले हे लोक इंद्रिय तृप्तीसाठी अन्यायाने धनाचा संचय करत असतात. ते असं म्हणतात की मी आज हे मिळवले, मी आता हे मनोरथ पूर्ण करीन, माझ्याकडे इतकी संपत्ती असेल आणि भविष्यातही माझ्याकडे पुष्कळ संपत्ती असेल असं त्यांचं मत असतं. मी या शत्रूला मारीन, मी त्या शत्रूला मारलेले आहे, मी ईश्वर आहे, मी ऐश्वर्य भोगणार आहे, मी सर्व सिद्धी नियुक्त आहे, मी बलवान आणि सुखी आहे, मी मोठा धनवान आहे, मी श्रेष्ठ कुळात जन्मलेला आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही, मी यज्ञ देईन, मी यज्ञ करीन, मी दान धर्म करीन, मौजमजा करीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले आणि अनेक प्रकारांनी भ्रमित चित्तवाले आणि मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त असलेले हे लोक अपवित्र नरकामध्ये पडत असतात असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात 17व्या श्लोकामध्ये, ते म्हणतात की आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजंती नाम यज्ञस्ते दंभेना विधिपूर्वकम. ते म्हणतात की हे स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमंडी लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन शास्त्रविधी रहित केवळ नाममात्र यज्ञाद्वारे दांभिकपणाने यज्ञ करत असतात. अहंकार, बळ, गर्व, काम आणि क्रोध यांचा आश्रय घेतलेले पुरुष स्वतःच्या आणि इतरांच्या शरीरात असलेल्या परमेश्वराचा द्वेष करीत त्याची निंदा करत असतात. त्या द्वेष करणाऱ्या, क्रूर कर्म करणाऱ्या नराधमांना मी या जन्मामध्ये वारंवार आसुरी योनीतच टाकत असतो. पुढे 20व्या श्लोकामध्ये म्हणतात की आसुरीम योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्यैव कौन्तेय ततो यांते अधमाम गतिम. ते म्हणतात की हे कौन्तेया, ते मूर्ख लोक मला प्राप्त न होता वारंवार जन्मोजन्मी आसुरी योनीतच जातात आणि त्यानंतर ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात.
काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची द्वारं आत्म्याचा नाश करणारी आहेत. म्हणून या तिघांचाही त्याग केला पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ये शास्त्र विधिमुत्सृज्य यजन्ते ये शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारत न स सिद्धिम वाप्नोति न सुखम न पराम गतिम. ते म्हणतात की जो मनुष्य या 3 द्वारांपासून मुक्त झालेला आहे तो इंद्रिय तृप्ती तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असं कार्य करतो आणि परमगतीला प्राप्त होतो. जो शास्त्रांचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसं वागत असतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती ही प्राप्त होत नाही असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहारसि. ते म्हणतात की म्हणून हे अर्जुना तुला कर्तव्य आणि अकर्तव्य म्हणजे काय करावं आणि काय करू नये याच्यासाठी शास्त्राच प्रमाण आहे, शास्त्राचाच तू आधार घे. हे जाणून तू शास्त्रविधीने नेमून दिलेले कार्यच करू शकशील असं भगवान श्रीकृष्णाने या पूर्ण अध्यायाने सांगितलेलं आहे. खूप छान. म्हणजे खरोखर अगदी भारावून गेल्यासारखं झालं. आपण पाहिलं की अनादिकालापासून हेच चालत आले. नुकतेच नवरात्र झाले, म्हणजे आपण नवरात्रीचा उत्सव केला आणि बहुतेक जण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सप्तशती पाठाचं वाचन करतात. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की मूळ देवी 3 आहेत, सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मी. पण त्या 3 देवींनाही पुष्कळशा असुरांना सामोरं जावं लागलं, त्यांच्याशी युद्ध करावं लागलं. महिषासूर, धूम्रलोचन, चंड, मुंड आणि त्यानंतर रक्तबीज आणि शुंभ निशुंभ असे कितीतरी राक्षस आणि त्याच राक्षसी प्रवृत्तीचे त्यांचे अनुयायी, या सर्वांशी त्या देवींना सामना करावा लागला. महाभारतात तर पांडव फक्त 5 होते आणि कौरव 100 होते. वर्षानुवर्ष हे चालत आलेलं आहेच, पण सध्याची परिस्थिती त्याहीपेक्षा वाईट आहे असं कुठेतरी वाटायला लागलंय. पाकिस्तान भारताला नंबर 1चा शत्रू मानतो आणि तिथून एक अतिरेकी कसाब आणि त्याचे साथीदार मुंबईत आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार करून नाहक निरपराध लोकांना मारलं. धर्मकार्यात मग्न असणारे साधू जे या ठिकाणाहून त्या ठिकाणी जात असतात, अशा साधूंची हत्या झाली. कलकत्त्याला तर एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाला आणि नंतर तिचा मृत्यूही झाला, म्हणजे तिला जीवानिशी मारण्यात आलं. आणि त्यानंतर तर एका अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून बेफामपणे गाडी चालवली आणि एक तरुण आणि तरुणीचा त्यामुळे जागच्या जागी मृत्यू झाला. आणि सर्वात कहर म्हणजे एका नराधमाने अगदी चिमुरड्यात 3.5 ते 4 वर्षाच्या मुलीबरोबर कुकर्म केलं. हे सगळं खूप भयानक आहे. त्यामुळे तुम्ही आता जे परमेश्वरांनी आपल्याला सांगितलं आहे की अशा प्रवृत्तीची लोक शेवटी परत परत त्याच गतीला प्राप्त होतात आणि ते होऊ नये यासाठी आपण भक्ती मार्गात लीन झालं पाहिजे, शास्त्रांचं अनुसरण केलं पाहिजे. खूप छान. पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, कमेंट लिहा. नमस्कार.